स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. काँग्रेसच्या कार्यक्रमात वंदे मातरमला विरोध झाल्याचा आरोप. सोनिया गांधींकडून वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न. भाजपचा दावा. काँग्रेसनं मात्र आरोप फेटाळले. काँग्रेसची कृती दिमागी नक्षलवाद. वंदे मातरमच्या वादावरनं देवेंद्र फडणवीसांचा सोनिया गांधींवर हल्लाबोल. संवैधानिक शक्तीचा अपमान केल्याचाही आरोप. महिला आरक्षण विधेयकासाठी एकत्र या. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं विरोधकांना आवाहन. तर 2023ला महिला आरक्षण लागू का केलं नाही, संजय राऊतांचा सवाल. जनगणनेशिवाय महिला आरक्षण लागू करणं अशक्य. विरोधकांनी एडा बनून पेढा खाणं बंद करावं. महिला आरक्षणावरून फडणवीसांचा विरोधकांना टोला. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. अहमद पटेल यांच्यासोबत बैठका झाल्या. पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट. आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. प्रताप सरनाईकांचा दावा. तर 24 तास पाळत ठेवण्याचं कैलास पाटलांचं आव्हान. इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं. आता मुंब्र्याचं मुंब्रा देवी असं नाव बदलणार. मंत्री नितेश राणेंकडून शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत. तर देवीवरूनच मुंब्र्याचं नाव पडलेलं आहे. आव्हाडांचं राणेंना उत्तर. चाकण वाहतूक कोंडीच्या समस्येवर समिती स्थापन. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती. उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापनेचा निर्णय. आणि CJPचं स्कूल ठीक करो अभियान. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून देशव्यापी मोहीम. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी CJP मैदानात. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या विषयांसंदर्भातले सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत. आणि सुरुवात करूयात दिवसभरातल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं. दिल्लीमधल्या काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ज्यावरनं देशातलं राजकारण देखील तापलेलं आहे. या व्हिडिओमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी वंदे मातरम संदर्भात सूचना देताना दिसलेल्या आहेत. त्यामुळे वंदे मातरमवरून सत्ताधारी आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालेलं आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमात वंदे मातरमला विरोध. सोनिया गांधींकडून वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न. व्हायरल व्हिडिओवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसनं वंदे मातरम विरोधाचे आरोप फेटाळले. काँग्रेसच्या दिल्लीतल्या मुख्यालयातला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी कार्यकर्त्यांना वंदे मातरम दरम्यान काही सूचना देत असल्याचं दिसतंय. या व्हिडिओवरून भाजपसह सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची वंदे मातरम विरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आलेली आहे. काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये संपूर्ण वंदे मातरम सुरू असताना सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे अस्वस्थ बघायला मिळाले. अगर इस देश में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा. संपूर्ण वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, परंतु वंदे मातरमला विरोध करण्याची काँग्रेसची मानसिकता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आणि काँग्रेसचा बुरखा फाटला. खरं तर अशा पद्धतीनं राष्ट्रगानाचा अपमान करणं कुठलाही भारतीय सहन करणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही काँग्रेसच्या या व्हिडिओवर जोरदार निशाणा साधलाय. फडणवीसांनी तर काँग्रेसच्या या कृतीला थेट वैचारिक नक्षलवादाशी जोडल्याचं दिसलं. देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे? हे अराजकता नाही तर काय आहे? एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे?
सत्ताधाऱ्यांनी या व्हिडिओवरून थेट काँग्रेसचा वंदे मातरमला विरोध असल्याचा आरोप सुरू केला, पण काँग्रेसनं मात्र हा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसमध्ये कित्येक वर्षांपासून वंदे मातरम गायलं जातं, कोणीही वंदे मातरमला विरोध केला नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. घटना जी घडलेली आहे तिचा संदर्भ वेगळा आहे आणि कांगावा जो चाललाय तो वेगळा आहे. असे होत असणारे भारतीय जनता पक्षाचे आरोप सर्व निरर्थक आहेत. सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने. या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. आपण बघितलं असेल की पंतप्रधान कार्यालय निवासस्थानाच्या समोर जे आंदोलन झालं त्यावेळेसही दीर्घकाळ खरगे साहेबांना उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती थोडे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या ठिकाणी घटना तशी पुन्हा घडू नये, पुनरावृत्ती होऊ नये याकरता सोनियाजीला सूचना देत आहेत. असे आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षाने करणं थांबवावं. आज आज यहाँ इंदिरा भवन में पूरा वंदे मातरम गाया गया, इसमें कोई वाद विवाद का सवाल नहीं उठता. कोई रोकने का कोई प्रयास नहीं था, कोई रोकने का प्रयास नहीं था क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे. सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो. दरम्यान काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळत काँग्रेसची पाठराखण केल्याचं दिसलं. मला त्या भाजपलाच विचारायचं आहे जेव्हा वंदे मातरमचं बिल आता लोकसभेत येत होतं तेव्हा प्रधानमंत्री गृहमंत्री कुठे होते? हा वंदे मातरमचा अपमान नाहीये. 2026 मध्ये गृह मंत्रालयानं वंदे मातरम संदर्भात नवीन नियम लागू केलाय. त्यानुसार सर्वच कार्यालयीन कार्यक्रमात वंदे मातरमचे सर्व 6 कडव्यांचं गायन अनिवार्य करण्यात आलं. वंदे मातरमच्या जास्त वेळ चालू राहिल्यानं सोनिया गांधी आणि खरगेंनी सूचना दिल्या गेल्यात का याबद्दल अस्पष्टता आहे. पण सध्या तरी काँग्रेसच्या या व्हिडिओवरनं राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यंदा पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरमचे सूर निनादल्याचं दिसलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी युवा शक्तीला साथ घालत महिला आरक्षण, नक्षलवादावर भाष्य केलेलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश विकासासाठी सप्तधारेची त्यांनी घोषणा केली आहे. पाहूयात. मेरे देशवासियों, अब छोटे सपनों से चलने वाला नहीं, बड़े सपने हमारी सोच को भी विस्तार देते हैं. जब आजादी के 100 साल होंगे 2047 में हम विकसित भारत बना के रहेंगे. विश्व जब अपनी अपनी ही सोच रहा है तब भारत विश्व के लिए बाजार बन करके नहीं रह सकता है. हमें डिफेंस के क्षेत्र में आत्मनिर्भर होना हुआ. हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं. 1 करोड़ युवाओं को एआई स्किल के लिए ट्रेनिंग देने का हम काम करेंगे. और मैं सभी राजनीतिक दलों से फिर से आग्रह करता हूं, आइए महिला आरक्षण लागू करके महिला सम्मान में आप भी जुड़िए, आप भी यश लीजिए, आप भी क्रेडिट लीजिए. स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासाचा रोड मॅप सादर केला. 80व्या स्वातंत्र्य दिनी बोलताना मोदींनी 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं. त्यासाठी मोदींनी स्वप्न, सामर्थ्य आणि संकल्पनांवर सर्वाधिक भार दिल्याचं दिसलं. मोठी स्वप्न पाहून मोठ्या संकल्पना साकार करूयात असं आवाहन करत पंतप्रधानांनी मागील 12 वर्षात सरकारनं देशातील नागरिकांसाठी राबवलेल्या योजनांचा लेखाजोखा मांडलाय. कोई भी राष्ट्र तब महान बनता है, तब अपनी सिद्धियों को प्राप्त करता है, जब अपने सपनों, अपने संकल्पों और अपने सामर्थ्य के दम पर आगे बढ़ता है. मेरे देशवासियों, अब छोटे सपनों से चलने वाला नहीं, हमें
बड़े सपने, क्योंकि बड़े सपने हमारी सोच को भी विस्तार देते हैं। आज भारत ने भी एक बहुत बड़ा सपना देखा है, दृढ़ संकल्प के साथ देखा है। नई ऊंचाइयों को छूने के लिए देखा है, और वो सपना है जब आजादी के 100 साल होंगे, 2047 में हम विकसित भारत बना के रहेंगे। यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी आगामी 25 वर्ष महत्वाची असल्याचं सांगत देशाचं वर्क कल्चर बदलण्याची गरज व्यक्त केली। यावेळी नरेंद्र मोदींनी सप्तधारा शक्तीचं आवाहन केलंय। मेरे प्यारे देशवासियों, डिफेंस में आत्मनिर्भर होना अब भारत ने अनुभव कर लिया, दुनिया ने अनुभव कर लिया है, इसके बिना कोई चारा नहीं है। विश्व जब अपनी अपनी ही सोच रहा है, तब भारत विश्व के लिए बाजार बन करके नहीं रह सकता है। हमें डिफेंस के क्षेत्र में आत्मनिर्भर होना होगा। जेनझी आंदोलनानंतर सरकारनं विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजनांची तयारी केली। याचेच संकेत मोदींनी त्यांच्या भाषणातही दिले आहेत। पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली। स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग क्लासची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। डिजिटल माध्यमातून फ्री कोचिंगचं नेटवर्क उभं करण्याची घोषणाही मोदींनी केली। सोबतच 1 कोटी तरुणांना एआयचं प्रशिक्षण देणार असल्याची घोषणाही मोदींनी लाल किल्ल्यावरून केली आहे। इन गरीब और मिडिल क्लास परिवारों की हम चिंता करते हुए हजारों करोड़ रुपए का उनका खर्च है वो भी बचे, बेटे भी अपने आसपास रह सके, उनकी देखभाल हो सके, परिवार पर आर्थिक बोझ न आए। और इसलिए हमने युवाओं के लिए विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है। डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं, उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं। हमने पिछले दिनों एआई इंपैक्ट समिट किया था। एआई का विस्तार बहुत तेजी से बढ़ रहा है। लाल किले से मैं देश के नौजवानों के लिए घोषणा करना चाहता हूं। हमने तय किया है कि आने वाले 1 वर्ष में 1 करोड़ युवाओं को एआई स्किल के लिए ट्रेनिंग देने का हम काम करेंगे। यावेळी नरेंद्र मोदींनी नक्षलवादावरही विधान केलंय। देशाला नक्षलवादातून मुक्त करण्यात यश मिळाल्याचं सांगत मोदींनी देशासमोर वैचारिक नक्षलवादाचा धोका असल्याचं विधान केलं। हा वैचारिक नक्षलवाद संपवण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले। हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा। यावेळी नरेंद्र मोदींनी महिला सक्षमीकरणावरही भाष्य केलं। मोदींनी महिला आरक्षण विधेयकासंदर्भात विरोधकांना साथ घातली। राजकारणामुळे महिला आरक्षण विधेयक रखडलं, आता महिला आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन सुद्धा मोदींनी केलं। तसंच येत्या काळात 6 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं लक्ष्य असल्याचंही मोदी म्हणाले। मैं देश के सभी राजनीतिक दलों से आज लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे की छाया में खड़े होकर के प्रार्थना करता हूं, आग्रह करता हूं, आइए उन महिलाओं के सामर्थ्य के पुजारी बनिए, उन महिलाओं के सम्मान में आगे आइए और जल्द से जल्द हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले, वे भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे। समय की मांग है और मैं सभी राजनीतिक दलों से फिर से आग्रह करता हूं, आइए महिला आरक्षण लागू करके महिला सम्मान में आप भी जुड़िए, आप भी यश लीजिए, आप भी क्रेडिट लीजिए।
हमने लखपति दीदी बनाने का लक्ष्य तय किया था, उसको पार कर लिया। अब हम 6 करोड़ लखपति दीदी बनाने के लक्ष्य को लेकर के आगे बढ़ रहे हैं। 3 करोड़ नई लखपति दीदी बनना मतलब ग्रामीण अर्थव्यवस्था में बहुत बड़ा बदलाव मातृशक्ति के द्वारा आने वाला है। लाल किल्ल्यावरून सलग 13व्यांदा तिरंगा फडकवताना पंतप्रधान मोदींनी देशातील युवा शक्तीवर विश्वास असल्याचं म्हणत पुन्हा युवकांना साथ घातली आहे। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या या भाषणातून मोदींनी 2047 पर्यंत विकसित भारताचं आश्वासन दिलंय। त्याचवेळी महिला आरक्षण, जनगणना या मुद्द्यांवर सुद्धा मोदींनी देशाचं लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणामध्ये महिला आरक्षण आणि वैचारिक नक्षलवादाचा उल्लेख केला। मोदींच्या या विधानावरनं महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेलं आहे। मोदींच्या भाषणावर विरोधकांनी टीका केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनाच लक्ष केलेलं आहे। नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात। लाल किल्ल्यावरून मोदींचं महिला आरक्षणावर विधान, लागू का केलं नाही म्हणत विरोधकांकडून शरसंधान, वैचारिक नक्षलवाद वक्तव्यावरही विरोधकांची टीका। विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचा जोरदार पलटवार। हमने पार्लियामेंट में नारी शक्ति वंदन अधिनियम पारित किया था, लेकिन किसी न किसी कारण से राजनीति के अखाड़े में पिछले 40 साल से ये सपना हमेशा राजनीतिक अखाड़े का शिकार हो गया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयकावरनं विरोधकांवर साधलेला हा निशाणा। राजकारणामुळे महिला आरक्षण विधेयक रखडल्याची टीका मोदींनी केली। मोदींच्या या टीकेवर विरोधकांनी पलटवार केल्याचं पाहायला मिळालं। महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलेलं आहे। माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं। विरोधकांच्या या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार पलटवार केलाय। महिला आरक्षण विधेयकासाठी जनगणना गरजेची असल्याचं म्हणत विरोधकांनी मान्यता न दिल्यानं विधेयक पडल्याची टीका फडणवीसांनी केली। त्यामुळे विरोधकांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असा टोला फडणवीसांनी लगावलाय। सेन्सस पूर्ण करणं आणि सेन्सस पूर्ण करून डिलिमिटेशन करणं आणि त्यानंतर महिला विधेयक लागू करणं, त्यामुळे जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही। मग सेन्ससला वेळ लागतो आहे हे बघितल्यानंतर मागच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने नवीन संविधान संशोधन आणलं होतं की ज्याच्यामध्ये नवीन सेन्सस होत नसेल तर जुना सेन्सस लागू करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात ते संविधान संशोधन होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून बोलताना नक्षलवादावरही प्रहार केला। देशासमोर वैचारिक नक्षलवादाचा धोका असल्याचं म्हणत मोदींनी नव्यानं नक्षलवादाची मांडणी केल्याचं दिसलं। मोदींच्या दिमागी नक्षलवादाच्या विधानावर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली। तुम्ही दिमागी नक्सल म्हणजे जे बुद्धिवाले माणसं आहेत, जे अभ्यासू माणसं आहेत, जे अभ्यास करून या सरकारवर टीका करतात आणि आज जर आपण बघितलं जे टीका करायला धाडस दाखवतात म्हणजे बहुतांचे सगळे युवा आहेत, जेनझी आहेत, या लोकांना तुम्ही जर नक्सल बोलणार असाल तर हे योग्य नाही। त्यामुळे कुठं ना कुठंतरी सरकारमध्ये असणारे सर्व नेते आता भरकटत चाललेले आहेत। या देशाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणीपेक्षा नको त्या विषयावर जर हे बोलत असतील, ह्याच्या आधी होतं शहरातले नक्सल, आता बुद्धीतले नक्सल, आता काय कसले कसले नक्सल काढतील कोणाला माहिती। विरोधक मोदींच्या दिमागी नक्षलवादावर टीका करत असले तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र पंतप्रधान मोदींनी केलेलं दिमागी नक्षलवादाचं विधान योग्य असल्याचं म्हणत पलटवार केलाय।
अतिशय योग्य उल्लेख त्यांनी केला आहे. बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला, पण त्याहीपेक्षा खतरनाक असा दिमागी नक्षलवाद, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे, असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरच्या भाषणातून युवा शक्ती, महिला मतदारांना साद घालत असतानाच विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा एकदा महिला आरक्षण आणि वैचारिक नक्षलवादाच्या मुद्द्यावरनं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे आणि भाजपमधील तत्कालीन संघर्षाचा आरोप केल्यामुळे राजकारण तापलेलं आहे. भाजपनं चव्हाण यांचा दावा फेटाळला असला तरी चव्हाण यांच्या दाव्यामुळे राजकारण मात्र सुरू झाल्याचं दिसतंय. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. मंत्रिपद न दिल्यानं प्रवेश रखडल्याचाही दावा. भाजपनं पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा फेटाळला. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे, आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा. चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी एक मोठं विधान केलं. आपण मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती. मंत्रिपद द्या, अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असंही मुंडेंनी म्हटलं होतं, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी प्रवेशाला परवानगी दिली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतल्यानं प्रवेश झाला नसल्याचं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी जुन्या प्रवेशाच्या चर्चेला नव्यानं तोंड फोडलंय. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे, आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून येऊ देणार नाहीत. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच. तिथं मला मंत्री करा. मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल का माहित नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाग करता येईल. आमचं सगळं ठरलं. ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनात राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू नये. त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते. आमचं सगळं ठरलं. रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या. अहमद पटेलच्या आमच्या मॅडमची परवानगी घेतली. मला वाटतं अट नव्हती तेव्हा, पण ठीक आहे, तर त्याच्यात मी जात नाही. जास्ती गौप्यस्फोट मी नाही करत, कारण जवळून पाहिलेलं आहे मी ते. आणि त्याच्यात माझ्या आजोबांनी त्यांना काय सांगितलं आणि रोखलं तर ते पण मला माहिती आहे. गोपीनाथ मुंडे हे तत्कालीन भाजपमधले दिग्गज नेते होते. आजही मुंडेंचं कुटुंब आणि लाखो समर्थक भाजपच्या सोबत आहेत. त्यामुळंच चव्हाण यांचा हा दावा भाजपनं खोडून काढला. हयात नसलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या निष्ठेवर शंका उपस्थित करणं चुकीचं आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नेते होते. त्यांनी कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहणारे निष्ठावंत नेते म्हणजे गोपीनाथजी मुंडे. आता दुर्दैवानं मुंडे साहेब आज हयात नाहीत आणि त्यांच्या पश्चात अशा पद्धतीनं मुंडे साहेबांच्या निष्ठेवर शंका घेणं अतिशय चुकीचं आहे. मी त्याला त्या ठिकाणी माझं उपस्थिती नसेल ते स्टेटमेंट मी देत नाही, आणि मी उपस्थित असले तरी त्या व्यक्तीचं प्रायव्हेट गोष्ट बोलणं सगळ्यांसमोर हे मला वाटतं उचित नाही. त्याबद्दलचं मला टिप्पणी करता येणार नाही, मी नव्हते. पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत. आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे. आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात. कोणत्याही अर्थाने मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय,
आदरानेच घेतलं असेल. तर ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढा मोठा वटवृक्ष बनवला, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिलंय त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आता करण्याची आवश्यकता. खरं तर मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या, पण अखेरपर्यंत मुंडेंनी भाजप सोडलं नाही. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानं मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या मनात भाजप सोडण्याचा विचार होता का अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH